कधी कधी पिक्चरचे डायलॉगसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आपलं युवा तरुणाचं मस्तक सुधारण्यासाठी लाभदायक असतात, परंतु आम्ही कधी त्या डायलॉगला कधी मनापासून घेत नाही किंवा फक्त आणि फक्त मनोरंजनात्मक माध्यमातून फक्त त्याचे गाणे आम्ही लक्षात ठेवतो. कधी कधी आम्ही सर्वप्रथम त्या पिक्चरच्या माध्यमातून आपल्या मस्तकाची सुधारणा होऊन अपेक्षित परिवर्तन या मस्तकामध्ये प्रकाश होऊन म्हणजे आपलं कर्तृत्व बजावण्यासाठी सुद्धा ते डायलॉग मजबूर करतात, परंतु आम्ही ते डायलॉग कधी लक्षात घेत नाही. आज खरं पाहिलं तर मनोरंजनाच्या माध्यमातून पुष्पा हा पिक्चर पाहिला, काय लक्षात घेतलं? तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करूँ मैं हरफी, तेरी झलक शर्फी श्रीवल्ली बातें करूँ मैं हरफी. आम्ही ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे नाही त्या गोष्टी आम्ही लक्षात ठेवतो, त्या प्रकारे आम्ही आमच्या मस्तकाला काय करतो, ताकद लावत असतो. आणि ज्या माध्यमातून आमचं कर्तृत्व होतं ते बोगस होतं, त्या माध्यमातून आपण काहीच प्राप्त करू शकत नाही. परंतु अक्षय कुमारचा एक पिक्चर आहे रावडी राठोड, त्या पिक्चरमध्ये डायलॉग अत्यंत महत्त्वपूर्ण, मनाला स्पर्श करून सुधारणा करणारे. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, जो मैं नहीं बोलता वो डेफिनेटली मैं करता हूँ. आपने कैसे सोचा सर कि मौत से मुझे डर नहीं लगता, हर दिन हर मिनट हर पल डर मुझे इस बात का लगता है. 5 साल पहले जो मैंने शपथ ली थी उस वक्त मैंने अपने आप से वादा किया था की मेरी पूरी ज़िंदगी अपनी ड्यूटी पे कुर्बान कर दूंगा. खरं पाहिलं तर या डायलॉगची सत्यता, या डायलॉगचे वचनाबद्ध शब्द आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आदरणीय सन्माननीय अधिकारी जे तुकाराम मुंडे साहेब यांच्या कर्तृत्वातून आपल्याला दिसून येतात. आज खरं पाहिलं तर तुकाराम मुंडे सरांनी सर्वप्रथम स्वतःच्या कर्तृत्वातून इतकी मोठी प्रतिमा उमटवली आहे की भ्रष्टाचार करणारे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बिझनेसमॅनचा बिझनेसची मातीसुद्धा करून सक्त कारवाईच्या माध्यमातून आदेश काढले आणि त्यांना सळो की पळो केलं. जर एक तुकाराम मुंडे साहेबासारखा माणूस जर 100 लाखाची बरोबरी करण्याची ताकद आपल्याला एका तुकाराम मुंडे सरांच्या कर्तृत्वातून दिसून येत आहे, तर अशी 100 तुकाराम मुंडे साहेबासारखे निष्ठावंत माणसं जर या भारत देशाला लाभले तर या देशातलं दारिद्र्य, या देशातली गरिबी नष्ट होऊन सर्वप्रथम हा देश सुधारणेच्या माध्यमातून एक कदम अग्रेसर जगामध्ये श्रीमंत देश म्हणून ओळखल्याशिवाय राहणार नाही. हे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. गरज आहे निर्मळ व्यक्तिमत्व, उच्च शिक्षित कर्तृत्वान ज्येष्ठ आदरणीय सन्माननीय तुकाराम मुंडे साहेबासारखे माणसं जोपर्यंत या देश सांभाळण्यासाठी पुढे येत नाहीत तोपर्यंत या देशाचा गरिबीचा प्रश्न सुटू शकत नाही. हे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. म्हणून मनोरंजनातून काय नेमकं घेतलं पाहिजे आणि प्रबोधनातून काय घेतलं पाहिजे याचासुद्धा विचार करणं या व्हिडिओच्या माध्यमातून मला वाटतं गरजेचं आहे. थँक्स लॉट. खूप खूप धन्यवाद.